29 जून विश्वगुरु आद्यगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं उद्या प्रस्थान होणार आहे। पण माझी इच्छा आहे तुम्ही सगळ्यांनी प्रस्थानला तरी या। विश्वगुरु निवृत्तीनाथांबरोबर 2 पावलं चालून पहा। आपल्या नाथांचा प्रवास 28 दिवसाचा आहे। नाही 28 दिवस चालता आलं 15 दिवस चला, नाही 15 दिवस चालता आलं तर 8 दिवस चला, नाही 8 दिवस चालता आलं 4 दिवस चला, नाही 4 दिवस चालता आलं 2 दिवस चला, नाही 2 दिवस चालता आलं तर निदान उद्या प्रस्थानला तरी या। आणि येण्यासाठी सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य पाहिजे दादा। हे सहजासहजी घडत नाही। विश्वगुरु निवृत्तीनाथ निघाल्यानंतर त्र्यंबकेश्वरचं वातावरण जर तुम्ही पाहिलं तर वाटतं साक्षात परमात्मे सुद्धा निवृत्तीनाथांना वाट लावायला आले। काय आनंद आहे। तुम्ही चला देवा बरोबर, कधीतरी चालून पहा तुम्ही देवा बरोबर। काही लोक म्हणतात ताई वारीला यायचंय पण मुलाचं लग्न तेवढं अडलंय, एवढ्या वर्षी लग्न आटोपते पुढच्या वर्षी वारीला येते, मग तर येतच नाही। जोपर्यंत एकट्या आहात तोपर्यंत वारी करा। त्या वारीत काय आनंद आहे। पण वारीला निघाल्याच्या नंतर तिथे प्रपंचातल्या काही गोष्टी सोडता आल्या पाहिजे। काही लोक वारीत चालतात, संध्याकाळी फोन करून विचारतात बारे दिले का, दूध काढलं का, हे विचारायची गरज नाही। वारी करायची आहे ना, वारी सुद्धा आनंदाने करता आली पाहिजे। तुम्ही येऊन तर पहा, खूप आनंद आहे। नाही वारीला येत आलं, समजा उद्या नाही प्रस्थानला येत आलं तर खरं सांगू निखिल दादा 4 तारखेला रिंगण सोहळा आहे दातलीला, फार मोठं रिंगण असतं। मात्र त्या ठिकाणी ते अश्व, तो रिंगण सोहळा अद्भुत आहे। निदान 4 तारखेला तरी दातलीला या, बघा तो रिंगण सोहळा। तुम्हाला एक सांगू, पुढच्या वर्षी आपण जिवंत राहू की नाही याची गॅरंटी नाही, म्हणून जोपर्यंत तुमचे हातपाय चांगले आहेत तोपर्यंत तुम्ही तीर्थयात्रा करावं। जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, जोपर्यंत तुमचे शरीर चांगलं आहे तोपर्यंत तुम्ही वारीला या। म्हणून उद्याचं प्रस्थान आहे, आपण सगळ्यांनी वारीला येणं गरजेचं आहे। म्हणून परमार्थिकाच्या जीवनामध्ये या 3 गोष्टी फार गरजेच्या आहे। म्हणून तुम्हाला एक सांगू का, एकच वेळा पंढरपूरची वारी करा, एक वेळा जरी केली तरी सगळ्याचं फळ त्याच्यामध्ये आहे।